मृत्यू हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते, पण वैज्ञानिक क्रांतीमुळे मरावे परी अवयवरूपी उरावे याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आला. कुटुंबियांच्या संवेदनशील निर्णयामुळे दिवंगत दीपक अण्णासाहेब धर्माधिकारी यांचे यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील 2 रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरले. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशील व तत्पर समन्वयातून यकृत अवघ्या 25 मिनिटात कोल्हापूरला आणि तिथून विशेष विमानाने अवघ्या 1.5 तासात नाशिकला पोहोचले, तर मूत्रपिंड 3 कॉरिडॉरद्वारे रुग्णवाहिकेतून नाशिकला रवाना झाले. सांगलीतील हरिपूर येथील रहिवासी 69 वर्षीय दीपक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मेंदूमध्ये झालेल्या तीव्र रक्तस्रावामुळे मंगळवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी उशकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा मेंदू मृत झाल्याचे स्पष्ट झाले. अशा दुःखद क्षणीही त्यांच्या कुटुंबियांनी स्वतःच्या दुःखाला आवर घालत अवयवदानाचा घेतलेला निर्णय मानवतेला उंचावणारा ठरला. पत्नी दीपा, कन्या डॉक्टर श्रेया आणि चिरंजीव अभिनंदन धर्माधिकारी यांनी इतर कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय घेत दीपक धर्माधिकारी यांना मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा मार्ग निवडला. त्यानुसार दिवंगत दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, 2 डोळे आणि त्वचा दान करण्यात आली. या निर्णयाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांना रुग्णालय प्रशासनाने दिली. अवयवदानाच्या प्रक्रियेत वेळ खूप महत्त्वाचा असतो, हे लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाच्या विनंतीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी तत्परतेने आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियोजनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आवश्यक प्रशासकीय पाठबळ दिले. या संदर्भात दीपक धर्माधिकारी यांना श्रद्धांजली वाहून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मानवता एक आहे, आपल्यात कसलाही भेद नाही. अवयवदानाने आपल्या व्यक्तींना अजरामर करावे. मृत्यूनंतरही मृत व्यक्ती कुठल्या तरी व्यक्तीमध्ये अवयवाच्या रूपाने जिवंत राहणार आहे आणि त्याचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभणार आहेत, असे सांगून त्यांनी दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, 2 मूत्रपिंडे, 2 डोळे आणि त्वचा या अवयवांचे दान करण्याचा निर्णय अवयवदानाच्या चळवळीला बळ देणार आहे. त्यामुळे अवयवदानाबद्दल समाजात अधिक जनजागृती होईल असा विश्वास व्यक्त केला. नाशिक येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम शुक्रवारी सकाळी सांगलीला दाखल झाली. त्यांनी जवळपास 2 तासात संबंधितांचे अवयव सुस्थितीत काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्या रुग्णालयातून नाशिक येथे पोहोचवण्यासाठी यकृत नेण्यासाठी विशेष विमान व मूत्रपिंड पाठवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. ग्रीन कॉरिडॉरमुळे सांगलीतून रुग्णवाहिकेने अवघ्या 25 मिनिटात कोल्हापुरातून आणि तेथून विशेष विमानाने अवघ्या 1.5 तासात यकृत नाशिकला नेण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयवदानातील यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील रुग्णालयात विनाअडथळा व गतीने नेण्यासाठी मोठी मदत झाली. दिवंगत दीपक धर्माधिकारी यांच्या दुसऱ्या मूत्रपिंडाचे किम्स उशकाल रुग्णालयातीलच दुसऱ्या एका रुग्णास प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच डोळ्यांचा कॉर्निया अनुराधा आय हॉस्पिटल आणि त्वचा सुश्रुत प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल येथे नेण्यात आले असून आवश्यकतेनुसार प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण आणि जीवनदायी ठरणाऱ्या उपक्रमात उशकाल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मिलिंद पारिख, डॉक्टर मकरंद खोचीकर, डॉक्टर आनंद मालानी, डॉक्टर बिपिन मुंजाप्पा यांच्यासह ICU टीम आणि वैद्यकीय पथकाच्या अचूक आणि वेगवान समन्वयाने हे काम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले. 2 व्यक्तींना जीवनदान देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल किम्स उशकाल रुग्णालय व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे आभार व्यक्त केले. दिवंगत दीपक धर्माधिकारी यांचे आयुष्य जरी संपले असले तरी त्यांच्या अवयवदानामुळे 2 जीवांना नवे आयुष्य लाभले. ही घटना समाजाला मानवतेचा खरा अर्थ शिकवणारी ठरली. सांगलीचे दीपक धर्माधिकारी यांचे दुःखद निधन झाले. ब्रेन डेड असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेऊन त्यांचं ऑर्गन डोनेशन उशकाल हॉस्पिटलमार्फत केलं. मला खरंच अभिमान वाटतो त्यांचा की आणि त्यांच्या नातेवाईकांचा, त्यांची कन्या, त्यांचा मुलगा, त्यांच्या पत्नी या सर्वांनी त्यांचं ऑर्गन डोनेशन केलं. आणि आत्ताच एक गाडी लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी उशकाल हॉस्पिटलमधून कोल्हापूरला गेलेली आहे आणि कोल्हापूरहून चार्टर प्लेननी हे लिव्हर नाशिकला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या एका किडनीचं डोनेशनही झालेलं आहे आणि तेही नाशिकलाच ते घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर एका किडनीचं डोनेशन हे सांगली येथील एका पेशंटला केलं जाणार आहे. हे सर्व ऑर्गन डोनेशन केलं जात आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे दोन्ही डोळ्यांचं सुद्धा त्यांनी नेत्रदान केलेलं आहे आणि स्किन दान पण केलेलं आहे. या निमित्ताने मी धर्माधिकारी कुटुंबियांचे खूप खूप आभार मानतो आणि परमेश्वर दीपक धर्माधिकारी यांना सद्गती देव, त्यांच्या आत्म्यास शांती देव ही प्रार्थना मी करतो. आणि या निमित्ताने सांगली सर्व मानवतेला हा संदेश देतो की शेवटी मानवता एक आहे.
आपल्यात कसलाही भेद नाही. सर्वांनी ऑर्गन डोनेशन करून आपल्या व्यक्तींना अजरामर करावं. मृत्यूनंतरसुद्धा ती व्यक्ती कोणाच्या निमित्ताने तरी ती जिवंत राहते आणि त्याचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभावेत ही मी सर्वांना आवाहन करतो. पुन्हा एकदा धर्माधारी कुटुंबियांचे सर्व सांगलीकरांच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आभार मानतो. नमस्कार, मी डॉक्टर आनंद मालानी, चीफ फिजिशियन किम्स उशकल हॉस्पिटल. आपल्या सर्वांना माहीत असेलच आमचे उशकल हॉस्पिटल, किम्स उशकल हॉस्पिटल पहिल्यापासून NTORC म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रायवल सेंटर होते. तसेच आम्हाला मागच्या वर्षी किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटचे लायसन्ससुद्धा प्राप्त झाले आहे. तर हा ऑर्गन डोनेशनची चळवळ आम्ही चालू ठेवलेली आहे. कालच्या दिवशी दिनांक 18 डिसेंबर रोजी एक आमच्या जुन्या डॉक्टरांचे वडील ब्रेन हेमरेजने ॲडमिट झाले. खूप मोठा हेमरेज होता. ऑपरेट करायची कंडिशन त्यांची नव्हती. इव्हेंच्युअली ते ब्रेन डेड झाले. त्यावेळेला आम्ही त्यांचं काउन्सिलिंग केलं की ही इज ब्रेन डेड, पण त्यांचे बाकीचे ऑर्गन्स लिव्हर, किडनी वगैरे सगळे चांगले आहेत. तर जर तुम्ही डोनेशन केलं तर आणखीन 3 ते 4 जणांना याचा उपयोग होऊ शकेल, त्यांची लाईफ वाचू शकेल. तर लगेच फॅमिलीनं पटकन याचा विचार केला आणि दे ऑल व्हेरी पॉझिटिव्ह. तर सगळ्यांनी एकमतानं ऑर्गन डोनेशन करू याचा निर्णय घेतला. तर ऑर्गन डोनेशन ही करण्याकरता ही फार मोठी यंत्रणा लागते. खूप सिस्टीम असते, त्याला खूप डॉक्युमेंट्स असतात, खूप कामं करायला लागतात त्यांची. आणि मग त्यानंतर त्याप्रमाणे सगळे फॉर्म वगैरे बनवून झाल्यानंतर आम्ही ती प्रोसिजर चालू केली आणि त्या अनुषंगानं आज आपल्याकडे ऑर्गन डोनेशन झाले. तर पेशंटची लिव्हर आणि दोन्ही किडनी ह्यांचं डोनेशन होत आहे. लिव्हर आपल्याकडून नाशिकला जाणार आहे. नाशिक येथील एका हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला त्याचा उपयोग होणार आहे. एक किडनी जाणार आहे नाशिकला आणि दुसरी किडनी आता आपल्या हॉस्पिटललाच मिळते. तर आपल्याकडं एका पेशंटची आज किडनी ट्रान्सप्लांट ह्यांच्या किडनीमुळे होणार आहे. ही चळवळ पुढे चालू ठेवण्याची नितांत गरज आहे. किम्स उशकल हॉस्पिटल आता NTORC बरोबरच एक ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटरसुद्धा आहे. धन्यवाद. मी निरंजन जोशी, किम्स उशकल हॉस्पिटल इथे ॲज अ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर युनिट हेड म्हणून कार्यरत आहे. आज दीपक धर्माधिकारी ज्यांची अनफॉर्च्युनेटली डेथ झाली, पण त्यांच्या फॅमिलीनी खूप धाडसाने कंप्लीट ऑर्गन डोनेशन जे आहे ते करून एक लिव्हर, 2 किडनीज, त्यांचे दोन्ही डोळे आणि स्किन असं डोनेशन केलेलं आहे. किम्स उशकल हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट सर्व्हिसेस ज्या आहेत त्या किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट या दोन्ही पण रुजू आहेत आणि येत्या काही वर्षांमध्ये आम्ही लंग ट्रान्सप्लांट आणि हार्ट ट्रान्सप्लांट या सुविधा पण सुरू करू. किम्स ग्रुप सध्या 18-19 शहरांमध्ये अगदी यशस्वीरित्या ऑपरेट करत आहे आणि ट्रान्सप्लांट युगामध्ये किम्स हॉस्पिटलचा ग्रुप जो आहे तो एक गणमान्य मानला जातो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लंग ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, इव्हन पॅनक्रियास ट्रान्सप्लांट जे आहेत ते किम्स ग्रुपमध्ये खूप यशस्वीरित्या होत आहेत. किम्स उशकल हॉस्पिटलच्या स्वरूपाने सांगलीकरांना आणि सगळ्या रिजनला एक खूप चांगल्या सुखसोयी ज्या आहेत त्या आरोग्याकरता इथेच उपलब्ध आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर श्रेया धर्माधिकारी, दीपक धर्माधिकारी यांची कन्या. माझ्या वडिलांना IC ब्लीड झाला होता, हायपरटेन्सिव्ह ब्लीड होता आणि तो ब्लीड मोठा असल्याकारणाने सर्जरी पॉसिबल नव्हती आणि त्यांचं ब्रेन डेड म्हणून त्यांना डिक्लेअर करण्यात आलं. त्यांना प्राथमिकता मालाडी सर, अभिनंदन पाटील सर आणि केदारी प्रसाद सर यांनी बघितलं आणि ज्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही पेशंट ब्रेन डेड झाला आहे, तर त्यावेळी त्यांनी आम्हाला ऑप्शन्स दिले की आपण पुढचा डिसिजन घेऊयात आणि डोनेशनसाठी त्यांनी प्रोत्साहन केलं. पण वडिलांची माझी इच्छा होती की आपण नेत्रदान केलं पाहिजे आणि त्यांनी म्हणजे इनिशिएटिव्ह आधीच घेतलं होतं. तर त्या अनुषंगाने आम्ही मालाणी सरांना सांगितलं की आम्हाला ऑर्गन डोनेशन करायचं त्यांचे म्हणून. आणि मी असं सगळ्यांना सांगू इच्छिते की जेवढं म्हणजे शक्य असेल तेवढं इनिशिएटिव्ह ह्या मार्गावर घ्यावं आणि सगळ्यांनी ऑर्गन डोनेशनचा विचार करावा, कारण आपल्यामुळे दुसऱ्याला जीवनदान मिळतं आहे. माझे डॅडी
कायम जिवंत राहतील अशाच आशेत मी आहे. ते कुठेही जाणार नाहीत, ते त्यांच्या अवयवरूपी एखाद्याच्या शरीरामध्ये जिवंत राहतील असंच मी मानते. काल किम्सू शकल टीम आणि मालानी सर, केदारी प्रसाद सर, कोगरेकर सर आणि परीख सर, थँक्यू सो मच.